लाडकी बहिणींना लाडक्याताईंनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। आतापर्यंत तुम्हाला 18,000 रुपये जमा झालेले आहेत। 18,000 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत जमा झालेले आहेत। मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। एकदम तुमच्या समोर सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे। तुम्हाला आतापर्यंत 18,000 रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या ज्या ताईंना आतापर्यंत 18,000 रुपये जमा झाले नसतील एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत या ठिकाणी सांगायचं आहे। तर लाडक्याताईंनो महत्त्वाची बातमी समोर आली। आज 15 जुलै आहे आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर 18,000 रुपये जमा झालेले आहेत। आता बऱ्याच ताईंची या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 13वा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली। सर्व गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहेत बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आनंदाची बातमी या ठिकाणी आहे बघा, 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत जमा झालेले आहेत। आता वितरण आता थांबलेलं आहे हे पण लक्षात ठेवा। जून महिन्याचं वितरण या ठिकाणी आता आपण असं समजू शकतो कालपासून वितरण आता कालपर्यंत झालं असेल किंवा नसेल, पण आता वितरण या ठिकाणी पूर्णपणे थांबलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायचं आता बंद झालेला आहे, म्हणजे जून महिन्याचा टप्पा 12वा टप्पा आता संपलेला आहे। ही गोष्ट आता लक्षात ठेवा। ज्या ताईंना अजून पण हप्ता आला नाहीये तर त्यांनी काय नेमकं करायचंय, कशा स्वरूपात त्यांना तक्रार करायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत ज्यांना हप्ता अजून पण जमा झालेला नाहीये त्यांनी त्यांचं नाव, जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे। आता बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 13वा हप्ता कधी मिळणार आहे। बऱ्याच ताईंची आता उत्सुकता लागली आहे, सर आता आम्हाला जूनचा हप्ता भेटलेला आहे, 12वा हप्ता आम्हाला भेटलेला आहे, आता लवकरात लवकर आम्हाला 13वा हप्ता भेटायला पाहिजे। तर लाडक्यांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 18 जुलै पर्यंत म्हणजे अजून 3 दिवस पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि आपला हा मुद्दा या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचत आहे। काल देखील लाडक्या बहिणीवर मोठा या ठिकाणी काय झालेला आहे, मोठी चर्चा या ठिकाणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेली आहे लाडक्यांनो। त्याच्यामुळे आपला जो आपण जे व्हिडिओ दररोज बनवत आहेत त्याचा फायदा या ठिकाणी होत आहे आणि सरकारपर्यंत आपली ही बाजू या ठिकाणी आपण मांडत आहोत, ही मागणी आपली सरकारपर्यंत पोहोचत आहे। अजून 3 दिवस बाकी आहेत आणि या 3 दिवसामध्ये लवकरात लवकर मोठा निर्णय व्हायला पाहिजे। जुलै महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे अशा स्वरूपाची आपण मागणी करत आहोत। तर लाडक्यांनो कोणाकोणाला असं वाटतंय की जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्येच भेटायला पाहिजे, तो परत जुलैचा ऑगस्ट मध्ये नको व्हायला, असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की 13वा हप्ता आता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, कारण आता जुलै महिना ऑलरेडी संपलेला आहे की 15 दिवस ऑलरेडी संपलेले आहेत, राहिले आता फक्त 15 दिवस। तर शेवटच्या आठवड्यात हप्ता भेटेल का नाही या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताई प्रश्न विचारत आहेत, त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती दाखवणार आहे। पण लाडक्यांनो पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो, काळजी करू नका। बघा डायरेक्ट तुम्हाला आता पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट बघा, अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट स्वरूपात तुम्हाला मी माहिती दाखवत आहे, चांगल्या स्वरूपाची माहिती, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बघा ज्या ज्या ताईंना आतापर्यंत 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंची एक मी माहिती गोळा केली होती, त्या ताईंनी या ठिकाणी माहिती पाठवली, ती माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। 12वा हप्ता ज्या ताईंना भेटलेला नाहीये, आता 12वा हप्ता भेटला नाही म्हणजे कोणता हप्ता भेटलाय त्यांना, 11वा हप्त्यापर्यंत त्यांना किती रुपये भेटलेत बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी बघू शकता। ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, डायरेक्ट हिस्ट्री म्हणजे काय, पूर्ण डायरेक्ट लाडक्याताईला कसे कसे पैसे भेटलेत, कोणत्या तारखेला भेटलेत, कोणत्या अकाउंटला भेटले, सगळं या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहे। बघा सगळ्या स्वरूपात एकदम डिटेल स्वरूपात या ठिकाणी दिसत आहे। बघा ऍप्लिकंट नेम म्हणजे अर्जदाराचं नाव, म्हणजे त्या लाडक्या ताईचं या ठिकाणी तुमच्या समोर नाव दिसत आहे। बघा या ठिकाणी ते नाव मी लपवलेलं आहे, कारण की ते नाव आपल्याला समोर दाखवता येणार नाही, त्याच्यामुळे नाव मी लपवून ठेवलेलं आहे। या ठिकाणी टोटल अमाऊंट बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला 16,500 रुपये आतापर्यंत त्या ताईला भेटलेले आहेत। म्हणजे किती, 12 हप्ते नाही भेटले तर 11 हप्ते त्यांना भेटलेले आहेत। 11 हप्ता भेटले 16,500। आता ज्या ताईला 12वा हप्ता भेटला त्यांनी हे ठिकाणी चेक करू शकतात, त्याला 18,000 रुपये त्या ठिकाणी दिसेल। 18,000 तुमच्या अकाउंटला जमा झाले अशा स्वरूपाचं तुम्हाला दिसेल। 18 हप्ते म्हणजे 1 वर्षाचे पूर्ण पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेत हे तुम्हाला बघता येणार आहे। आता या लाडक्याताईत आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट मध्ये बघूया। बेनिफिशियरी नेम या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी ऍप्लिकंट नेम, बेनिफिशियरी नेम हे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला। नंतर या ठिकाणी बेनिफिशियरी बँक नंबर
नंबर, बँक नाव म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुम्ही खातं काढलेलं आहे, जसं की कोणी पोस्ट ऑफिस मध्ये काढलं असेल, कोणी या ठिकाणी बघा बँक ऑफ बडोदरा आहे, कोणी SBI काढलं असेल किंवा त्यांच्या बँकेनुसार ते नाव तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिटची अकाउंट नंबर पण या ठिकाणी दिसणार आहे. अकाउंट नंबर पण तुम्हाला या ठिकाणी तुमचा दिसणार आहे, कोणत्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे येत आहेत. त्याच्यानंतर या बघा ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे तुम्हाला कधी कोणत्या तारखेला पैसे पडलेत ते आता या ठिकाणी बघू शकतात. बघा एक ताईचं आपण बघितलं, तिला 24/9/2025 ला डायरेक्ट 4,500 रुपये जमा झाले. बघा डायरेक्ट 4,500 रुपये जमा झालेले आहेत. तुमच्या समोर स्क्रीनशॉट दिसत आहे. 4,500 म्हणजे पहिल्या 1, 2, 3 महिन्याचे त्यांना भेटले नव्हते, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे डायरेक्ट त्यांनी या ठिकाणी डायरेक्ट 4,500 रुपये या ठिकाणी भेटले. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा निवडणुकीच्या अगोदर, तुम्हाला माहित असेल निवडणुकीच्या अगोदर एक कधीची तारीख आहे 10 ऑक्टोबर. बघा 10 ऑक्टोबरला सगळ्याला 9-10 तारखेला या ठिकाणी 3,000 रुपये जमा झाले होते. म्हणजेच काय तर या ठिकाणी निवडणुका लागल्या होत्या, आचारसंहिता लागल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना 3,000 रुपये जमा झाले. त्याच्यानंतर बघा पुढचा आहे 12 म्हणजे डिसेंबर महिन्यात डायरेक्ट निवडणुका झाल्यानंतर त्यांना 1,500 रुपये भेटले. नंतर परत त्यांना 1,500 रुपये भेटले जानेवारी महिन्यामध्ये. नंतर मार्च महिन्यामध्ये 1,500 रुपये भेटले. डबल मार्चला बघा 5 मार्चला या ठिकाणी भेटले आणि नंतर 11 मार्चला पण 1,500 रुपये भेटले. म्हणजेच एका महिन्यामध्ये 2 वेळेस हप्ते भेटलेले. काय ताईंना एकत्र 3,000 भेटले, पण यांना 1,500 रुपये एकाच महिन्यात भेटले. बघा असं पण झालेलं आहे, एकाच महिन्यामध्ये 2दा पैसे भेटलेले आहेत. तर असं जून महिन्यामध्ये पण व्हायला पाहिजे. जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का लाडकी बहीण? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा मे महिन्यामध्ये 1,500 रुपये भेटले आणि जून महिन्याच्या 4 तारखेला. आता बरेच लोक या ठिकाणी म्हणत होते की बाबा 5 तारखेपासून 5 जून पासून सुरू झाले. 3 जून 4 जून पासूनच सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळेस 4 जूनला 3 जूनच्या रात्री पण पैसे अकाउंटला आले होते. तर ही गोष्ट तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं. बऱ्याच जणांना विश्वास पटला नव्हता की सर बरेच जण म्हणत होते की 5 जूनला हप्ता पडला होता. 5 जूनला नाही, या बघा 4 जून तुमच्या समोर पुरावा आहे. पुराव्याशिवाय आपण काहीच बोलत नाही. पुराव्यामध्ये बघा दिसतंय 1,500 रुपये तुम्हाला जमा झाले. यावेळेस 5 जुलैला सुरुवात झाली, मागच्या वेळेस 3-4 जूनला सुरुवात झाली होती. तर या लाडक्या ताईला जवळजवळ आतापर्यंत 16,500 रुपये तुमच्या समोर दिसतंय जमा झालेले आहेत. आता ताई या ठिकाणी म्हणत असतील की बाबा सर 11वा हप्ता त्यांना भेटलाय, म्हणजे या ठिकाणी 12वा हप्ता भेटायला पाहिजे होता, पण त्यांना तरी पण भेटलेला नाही. म्हणजे आतापर्यंत 11 हप्ते पूर्ण झालेत. आता बरेच ताई म्हणत असतील की सर त्यांचं डीबीटी कंप्लीट आहे का नाही, ते पण दाखवतो लाडक्या बहिणींनो. कारण की सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते दाखवतो, तुमचं त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे का नाही ते पण दाखवतो. बघा त्या सेम ताईचा या ठिकाणी फॉर्म पण बघू शकता तुम्हाला. ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ड आहे. अप्रूव्ड म्हणजे त्या ताईला त्याचा फॉर्म पण काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. फॉर्म पण या ठिकाणी तुमच्या समोर अप्रूव्ड दिसतोय, ऍप्लिकेशन नंबर दिसतोय, नेम दिसतोय, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड दिसतंय. संजय गांधी योजने, बरेच जण म्हणतील की सर त्यांची मग काय संजय गांधी योजनेमुळे पैसे थांबलेत का, ते पण नाहीये. त्या ठिकाणी पण नो दिसतंय. जर या ठिकाणी यस आलं असतं यस, तर या ठिकाणी त्या लाडक्या ताईची आपण विचार केला असता की बाबा यांचे पैसे थांबलेत, पण नाही, त्या ठिकाणी नो आलेलं आहे. म्हणजे त्या इतर योजनेचा लाभ घेत नाहीयेत, त्याच्यामुळे नो आलेला आहे. आणि अशा स्वरूपात म्हणजे त्यांचं एक त्यांचं फॉर्म अप्रूव्ड आहे, इतर योजनेचा पण फायदा घेत नाहीत. आता राहिला प्रश्न कशाचा, तो म्हणजे डीबीटीचा. आता तुम्हाला डीबीटी पण त्यांचं दाखवतो. बघा या ठिकाणी आधार कार्ड किंवा डीबीटी स्टेटस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यांचं भारत आधार सीडिंग इनेबलर हे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकतात. आधार कार्डच्या कोणत्या पण वेबसाईटवर तुम्हाला स्टेटस पाहता येतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा होता. आणि मॅपिंग स्टेटस म्हणजे मॅपिंग म्हणजेच काय, सीडिंग स्टेटस. काही ठिकाणी त्या ठिकाणी सीडिंग येऊ शकतंय, काही ठिकाणी KYC म्हणू शकतात, काही ठिकाणी तुम्हाला लिंकिंग म्हणू शकतात, तर मॅपिंग म्हणू शकतात. तर हे इनेबल्ड फॉर डीबीटी. इनेबल्ड याचा हे इंग्लिश शब्द आहे. इनेबल्ड म्हणजेच काय, तुमचं सक्रिय आहे किंवा तुमचं चालू आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सक्षम आहात, म्हणजे तुम्ही तुमचं बरोबर आहे. या ठिकाणी जर डिसेबल्ड आला असतं तर तुम्हाला म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये. तर लक्षात घ्या लाडक्या आधार कार्डचं मॅपिंग स्टेटस किंवा लिंक स्टेटस किंवा सीडिंग स्टेटस हे यांचं ऍक्टिव्ह आहे. आता या ठिकाणी इंग्लिश आहे. जर तुम्ही या ठिकाणी मराठी जर केलं तर तुम्हाला हे सगळं मराठीमध्ये पण येतं, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण याचा अर्थ इनेबल्डचा अर्थ आहे तुमचं ऍक्टिव्ह आहे.
बघा, तर ह्या लाडक्या ताईचा एक चांगलं फायदा म्हणजे काय, या लाडक्या ताईचे एक ते फॉर्म अप्रूव्ड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काय आहे, इतर योजनेमध्ये संजय गांधी योजनेमध्ये नो आलेलं आहे. तिसरं म्हणजे त्यांचं आधार कार्ड पण या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह आहेत. त्यांना 11वा हप्ता पण भेटलेला आहे. त्या ताईला मी विचारलं की तुमचं 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का, तर त्या म्हणले 2.5 लाखापेक्षा सर आमचं उत्पन्न पण कमी आहे, आमच्या घरामध्ये 4 चाकी पण नाहीये. मग नेमका प्रॉब्लेम काय झाला, तर लाडक्या ताईंनो यावेळेस जवळजवळ एक 40 लाखापेक्षा जास्त लाडक्या ताईला, आपण 40 लाखापेक्षा जास्त लाडक्या ताईंना पैसे भेटलेले नाहीयेत, 12वा हप्ता भेटलेला नाहीये. तर अशा लाडक्या ताईबद्दल अजून काही स्टेटमेंट बाहेर आलेलं नाहीये की या कारणामुळे त्यांचे पैसे वजा केलेले आहेत. कारण की अजून तुम्हाला माहिती 4 चाकीचे काय याआधी पुढे आलेले नाहीत आणि आपल्या मंत्र्यांनी देखील काही सांगितलेली पुष्टी दिलेली नाहीये. तर लाडक्या ताईंच्यामुळे या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये एक छान स्वरूपाचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला कसं चेक करायचं की तुम्हाला 12वा हप्ता भेटला का नाहीये. तर व्हिडिओ शेवट रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का एकदा कमेंट बॉक्स सांगा. आणि 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, तर ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला त्यांना 13वा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संध्याकाळचा काळजीपूर्वक बघायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री